आपण खपतीनाथ बाबांच्या संस्थानामधले हा जे प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारामधून आता आपण मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. बाबांच्या मंदिरामध्ये आपण सध्या प्रवेश केलेला आहे. आपण बघू शकता मोठ्या संख्येनं खपतीनाथ बाबांचा मोठा भक्त परिवार या ठिकाणी जमलेला आहे. समोर आपण बघू शकतो बाबांची मोठी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते आहे. या डाव्या साईडमध्ये तुम्हाला भगवान शिवाचं एक मोठं शिवालयसुद्धा या ठिकाणी आहे. बाजूने उजव्या बाजूला श्रीरामाचं मंदिर आहे. आमच्या एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण थेट बाबांचं दर्शनसुद्धा लाईव्ह या ठिकाणी आपण घेऊ शकता. सध्या आपण बाबाच्या समाधीस्थळावर आपण पोहोचलेलो आहोत. बाबांचे हजारो भक्त या ठिकाणी येऊन नतमस्तक या समाधीस्थळावर होत आहे. बाबांच्या समाधीस्थळाच्या डाव्या बाजूला इथे मोठं शिवलिंग या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे. भगवान शिवाचं, शिव पार्वतीचं एक मोठं शिवालयसुद्धा या ठिकाणी आहे. आपण बघू शकतो इथे सुद्धा शेकडो भक्त या ठिकाणी भगवान शिवाचं दर्शन घेत आहे. महाशिवरात्रीच्या या शुभपर्वावर बाबांचे शेकडो भक्त, हजारो भक्त या ठिकाणी या बागापूर तीर्थक्षेत्री या ठिकाणी येतात, आपली सेवा देतात. असेच एक भक्त आपल्यासोबत जुळून आहे. काका, आपलं नाव काय? मोहन भोयर. मोहन भोयर हे बाबांचे भक्त आहे. आणि बाबांच्या सेवेमध्ये तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी आलेले आहे? मी 10 दिवस झाले आलेलो. 10 दिवसापासून आपण सेवा देत आहे. कोणत्या पद्धतीची सेवा तुम्ही करताय? आम्ही आता झाडू वगैरे हे की पण साफसफाई वगैरे करतो. अच्छा, कसं वाटते बाबांची सेवा? बिलकुल चांगलं वाटतं. एकदम छान वाटतं. एकदम छान वाटतं. बघा, कुठून आले आपण? मी मोहदा, नागपूर जिल्ह्यातला. नागपूर जिल्ह्यातील मोहदा या गावातून या ठिकाणी हे भक्त या ठिकाणी आलेले आहे. आणि निष्काम पद्धतीने या ठिकाणी सेवा देण्याचं कार्य यांचं यात गेल्या 10 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे. आजच्या दिवशी या ठिकाणी या संस्थानातून बाबांची हीच ती पालखी आहे. ही पालखी मोठ्या तन्मयतेने या ठिकाणी सजवून या ठिकाणी तयार ठेवलेली आहे. सायंकाळच्या समयी ही पालखी संपूर्ण या बागापूर क्षेत्रामध्ये भ्रमण करणार आहे. आणि शेकडो भक्तांना या पालखीतून या बाबांच्या पादुकांचे दर्शनसुद्धा घेता येणार आहे. बाबांविषयी असणारी श्रद्धा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जो बाबांचा जो भक्त परिवार या ठिकाणी पसरलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या महाशिवरात्रीच्या या शुभपर्वावर अनेक भक्त या ठिकाणी बाबांच्या दर्शनाला येतात. या ठिकाणी येऊन पारायण देखील या ठिकाणी बाबांच्या पोथीचं या ठिकाणी करत असतात. आपण बघू शकता काही भक्तसुद्धा या ठिकाणी बसून शांततेने या ठिकाणी पारायण करत आहे. संस्थानातर्फे आयोजित या महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात. असेच एक भक्त, महिला भक्त या ठिकाणी आपल्यासोबत जुळून आहे. आपलं नाव मॅडम? माझं नाव शुभांगी दुधे. धामणगाव रेल्वेवरून आलेलो आहे आम्ही. किती वर्ष झाले तुम्ही सतत या ठिकाणी येत आहे? 4-5 वर्ष झाले येत आहे आम्ही इथे. काय अनुभूती आहे मिळाली तुम्हाला? छान आहे. इथे आल्यानंतर समाधान वाटते, प्रसन्नता वाटते आणि देवस्थान खूप छान आहे इथे. चंद्रपूरवरून देखील या ठिकाणी भक्त दाखल झालेले आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया. साहेब, आपलं नाव? माझं नाव अजय आहे. आणि आम्हाला खूप चमत्काराचे अनुभव आहे यांचे, महाराजांचे. महाराज गेले पण त्यांचं अस्तित्व आहे इथे. आणि दरवर्षी आम्ही महाशिवरात्रीला आम्ही इथे येतो. आणि आमची खूप श्रद्धा आहे इथे महाराजांवर. आणि आता त्यांचं आणि अन्नगावाल्यांनी पण खूप चांगलं गेस्ट हाऊस बनवलं इथं. खूप सुंदर आहे. लोक ते महाराज खूप निरनिराळ्या लोकांना बुद्धी देतात आणि खूप कार्य करून घेतात त्यांच्याकडून. आणि महाराजांचं कार्य आता खूप मोठेपणे खूप वाढणार आहे. आणि खूप लोकांना त्यांचे अनुभवाचे चमत्कार अनुभवायला मिळणार आहे. मॅडम, आपण सुद्धा सरांसोबत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दर्शनाला येतात. काय आपले अनुभव काय सांगा? नाही, आम्हालाही खूप चमत्कार आला आहे. म्हणजे एक दर्शनाची ओढ लागलेली असते महाशिवरात्रीला यावं म्हणून. बस एवढं. या सभागृहामध्ये
आणखी एक बाबांचे अतिशय जवळचे निकटचे भक्त महिला भक्त या ठिकाणी आहे. ती त्यांच्या जीवनाची जे काही कहाणी आहे ते कहाणी आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी सांगणार आहे. मॅडम काय सांगाल? मी मीना रमेशराव ठाकरे, धामणगाव रेल्वे. जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस मला महाराज पाहायला आले होते आणि त्यांच्यामुळे महाराज पाहायला आले होते ते. आणि त्यांच्यामुळे माझं लग्न झालं आणि त्यांनी माझ्या घरच्यांनी नकार दिला होता, पण महाराज म्हणे ही मुलगीच करा, ही मुलगी चांगली म्हणजे घराणं चांगलं आहे. तर ते आमच्याकडे भद्रावतीला माझे भासरे राहतात, उमाजी ठाकरे. तर त्यांच्याकडे ते 8-8 दिवस राहायचे महाराज. महाराज म्हणजे कोणासाठी पाहायला आले तुम्हाला? मला पाहायला आले ते माझ्या म्हणजे ते महाराजांच्या पुतण्यासाठी म्हणा किंवा नाही, महाराज म्हणजे आमच्याकडे राहायचे नाही. तुमच्याकडे राहायची नाही. अच्छा, म्हणजे महाराजांचं वास्तव्य यांच्याकडे राहायचं आणि महाराजांच्या इथे यांच्याकडे असण्यामुळं यांचं लग्न देखील या जुळलेलं आहे. अशी महाराजांची अगाध कृपा या भक्तांवर त्या ठिकाणी आहे. आणि महाराज आमच्याकडे धामणगावला सुद्धा घरी यायचे, राहायचे. ते आले की आमच्याकडे लोक पण दर्शनाला यायचे. म्हणजे बाबांचं भक्तांचं बोला एवढं होतं की दामणगावात यांच्याकडे गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामधले अनेक भक्तसुद्धा बाबांच्या दर्शनासाठी यांच्याकडे आवर्जून यायचे. आणि माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. आम्ही दरवर्षी इथे शिवरात्रीला येत असतो. हां, आणि आम्हाला त्यांचं म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला चांगलं मिळालं पण, म्हणजे मला पण नोकरी पण त्याच्यामुळेच लागली. कोणत्या डिपार्टमेंटला मी जिल्हा परिषद प्रायमरीला आहे, शिक्षिका आहे. अच्छा. आणि त्यांच्यामुळे माझं चांगलंच झालेलं आहे. बघा, बाबांचं जे आशीर्वाद आहे किंवा बाबांची जे कृपा आहे ते कृपा एखाद्या भक्ताला कशी फळायला जाते याचं अप्रतिम उदाहरण या ठाकरे नामक या महिला भक्तांनी या ठिकाणी दिलेलं आहे. बाबांच्या जन्मस्थळापासून आता आपण या ठिकाणी बाबांचं समाधीस्थळ ज्या ठिकाणी आहे आणि ज्या ठिकाणी भव्य यात्रा महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे त्या जागी आपण पोचलेलो आहोत. या बाजूने आपण बघू शकता आदित्य अनगा ही जे बँक आहे या बँकेनं सुद्धा या ठिकाणी एक भक्तांसाठी एक मोठं भक्तनिवाससुद्धा या ठिकाणी उभारलेलं आहे. आपण बघू शकता ही मोठी प्रशस्त वास्तू म्हणजे हे भक्तनिवास आहे. इथे या खपतीनाथ बाबांच्या संस्थानामध्ये मोठा यात्रा महोत्सव या महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर भरत असतो. यामध्ये बरेचसे भक्त या ठिकाणी येतात. असेच एक चांदूरवरून आलेले एक भक्त आहे. आपलं नाव सर? दिनेश नारायणराव कातोरे. काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही या यात्रेमध्ये येता? भरपूर वर्ष झाले सर मी ह्या यात्रेमध्ये येतो आणि भरपूर पब्लिक पण या यात्रेमध्ये येतात. आणि हे आपल्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये जे खपती महाराजची यात्रा आहे ते भरपूर उत्साहाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सर्वात मोठा प्रोग्राम या खपती महाराजाच्या मठामध्ये भरपूर मोठ्या लोकसंख्येच्या उपस्थितीनुसार भरपूर मोठं कार्यक्रम चालू आहे. नेत्र तपासणी चालू आहे, त्याच्यानंतर भागवत चालू आहे. आणि आजचा जो दिवस आहे महाशिवरात्रीचा हा खूप प्रचंड मोठ्याने साजरा करण्यात येत आहे इथे.